नमस्कार. आज मी घेऊन आले आहे एकदम खास आणि झटपट आंब्याच्या केकची रेसिपी, तीही अगदी सोप्या पद्धतीने. नमस्कार, वैशालीच इझी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता या केकसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. 1 कप रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे. अर्धा कप पिठी साखर आहे, जी मी साधी साखर मिक्सरमधनं बारीक केली. पाव कप साजूक तूप घेतलेलं आहे. 1 आंब्याचा रस काढलेला आहे. साधा घरात असलेला खाण्याचा सोडा 1 चमचा आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. वेलची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. या ठिकाणी आपण वाटीचंही प्रमाण वापरू शकतो. आणि दूध घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा जारमध्ये आपण रवा घालूया. रवा केकसाठी बारीकच घ्यायचा. पिठी साखर, जर वाटीचं प्रमाण असेल तर 1 वाटी जर रवा घेतला तर अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची. 1 आंब्याचा रस, आणि आवश्यक तेवढं दूध घालायचंय, कारण आंब्याचा रस पण आहे, त्याच्यामुळं मिश्रण पातळ व्हायला नको, म्हणून अगदी मोजूनच दूध घालायचंय. आधी थोडंसं घालायचं, वाटलं तर नंतर परत घालता येतं. आता आपण हे फिरवून घेतलंय. आता हे बाउलमध्ये काढून घेऊया आपण. आता यात रवा आहे, त्याच्यामुळे हे मिश्रण आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे तो रवा व्यवस्थित मुरेल पण आणि फुगेल पण. आणि दूध बघा अगदी थोडंसं लागलेलं आहे, म्हणजे अगदी 1 छोटी वाटी एवढंच दूध लागलेलं आहे आपल्याला. आता हे झाकून ठेवूया आपण. तोपर्यंत बेकिंगची तयारी करूया. कढई छोट्या गॅसवर मी ठेवलेली आहे, त्यावर असा स्टँड आणि ही जाळी ठेवणार आहे. वाटीत केक करायचा आहे, त्याच्यामुळे वाटीला मी तेल लावून त्याच्यावर मैदा असा भुरभुरला आहे आणि ग्रीस करून घेतलाय वाट्या. 10 मिनिटांनी बघू शकता मिश्रण थोडं घट्ट झालं आहे, पण व्यवस्थित आहे. पण इथे जर जास्त घट्ट झालं तर 1-2 चमचे आपण दूध घालू शकतो. आता इथे साजूक तूप घातलेलं आहे मी. इथे आपण तेल देखील घालू शकतो, पण साजूक तुपाचा वास छान येतो, केकला टेस्ट पण चांगली लागते. आता बेकिंग पावडर घातलेली आहे इथे अर्धा चमचा, आणि बेकिंग सोडा म्हणजे आपला खाण्याचा सोडा आहे तो 1 चमचा, म्हणजे सोडा जास्त घालायचा आहे, त्याच्या निम्मी बेकिंग पावडर. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय. वेलची पावडर सगळ्यात शेवटी घातलेली आहे. आता आपण वाट्यामध्ये हे मिश्रण घालणार आहोत. अर्धीच वाटी मी मिश्रण घालणार आहे, कारण की केक फुगायला त्याला जागा पाहिजे, म्हणजे अर्धी वाटीच हे मिश्रण मी घालणार आहे. थोडंसं सारखं करून घ्यायचं, नाही तर मग वरून केक असा ओबड-दोबड दिसतो. प्लेन दिसावा म्हणून मी असं थोडं चमच्याने करून घेतेय सारखं. आता आपण हे बेक करणार आहोत. झाकण ठेवणार आहोत आणि बेक करून घेणार आहोत. आता मी बघते की केक आपला आतून बेक झाला आहे की नाही. व्यवस्थित बेक झालेला आहे.
25 मिनिटं मला हा केक बेक व्हायला लागलेले आहेत, तेही मध्यम गॅसवर. आता पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि गार झाल्यावर केक आपोआपच सुटतो. छान केक निघाला आहे. म्हणजे तो थोडासा गार होऊ द्यायचा, नाही तर मग तो खाली काही भाग खाली चिकटतो, लवकर निघत नाही. म्हणून नेहमी केक थोडा गार होऊ द्यायचा आणि मगच काढायचा. छान अगदी मऊ झालेला आहे आणि रंग इतका छान आलेला आहे, जाळी पण पडलेली आहे. तर असा हा मऊ साजूक तुपातला आंब्याचा केक नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.